राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित बदनामी प्रकरणी भिवंडी न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर उद्या सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी कोर्टामध्ये हजर राहणार आहे। 2014च्या लोकसभा निवडणूक काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा हात असल्याचा आरोप केला होता। त्याविरोधात संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टामध्ये संघटनेच्या कथित बदनामी प्रकरणी तक्रार दाखल केलेली होती। या प्रकरणी राहुल गांधी आता कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। फौजदारी केसमध्ये आरोपी यांना जामीन देणं बंधनकारक आहे, त्यामुळे आम्ही न्यायालयामध्ये वेळ मागून घेतली होती आणि उद्या आम्हाला फ्रेश जामीन भिवंडी न्यायालयात देणे आहे आणि त्याचप्रमाणे आरोपी यांचं बॉन्डवर देखील सिग्नेचर होणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने राहुलजींचं उद्या भिवंडीमध्ये आगमन होत आहे। भिवंडी न्यायालयात ते येणार आहेत। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते नवीन फ्रेश जामीन देणार आहेत, बॉन्डवर साईन करणार आहेत आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।